नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहित जाधव आणि आज आपल्या कथेचं नाव आहे अनोळखी जागेत अनोळखी माणसांचा वावर. चला तर मग सुरुवात करूया. एके दिवशी मी आणि माझी फॅमिली, माझे वडील, माझा लहान भाऊ आणि माझी आई हे आम्ही चौघेजणं कोल्हापूरला फिरायला गेलो होतो. आणि असं फिरायचा आमचा योग हा जानेवारीमध्ये आला होता. तसेच आमची फॅमिलीने अगोदरच तिकीट वगैरे बुक केल्या होत्या ट्रेनसाठी. फक्त आम्ही असा विचार केला की तिथे जाऊनच आम्ही बाकी सर्व बुकिंग करू. त्यामुळे आम्ही बाकीची बुकिंग तिथे पोचल्यावरच करणार होतो. ज्यावेळी आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो त्यानंतर आम्हाला हॉटेल्स मिळत नव्हते बुकिंगसाठी. पण आम्ही खूप भटकलो, मन फिरलो. त्यानंतर एक आम्हाला हॉटेल एका कोपऱ्यात मिळालं. स्टेशनपासून खूप बरंच लांब होतं ते, पण ते एका कोपऱ्यात मिळालं आणि आमच्या बजेटच्या आतही होतं ते. त्यामुळे आम्ही न विचार करता पटकन ते बुक केलं. आमची रूम ही कोपऱ्यातली होती, सगळ्यात शेवटची. त्यामुळे आम्हाला आनंद होता की मधल्या कोणाचा आम्हाला वावरमध्ये येणार नाही. त्यामुळे आम्ही खूप आनंदीमध्ये ती रूमचा ताबा घेऊन सरळ थेटवर रूमवरती पोचलो. जाताना आमच्या जी बाजूची रूम होती, रूम नंबर 13, तर ही रूम नंबर 13 आमच्या बाजूची रूम होती आणि तिला ताळा होता. आणि आमची रूम होती 14. ज्यावेळी आम्ही त्या रूममध्ये पोचलो, एकदम छान टिपटाप रूम होती एकदम. आणि आम्ही तिथे प्रत्येकाने आपापल्या बॅगा ठेवून चेंज करायला घेतलं. काही जण फ्रेश व्हायला गेले आणि काही माझी आई जी होती ती तयार व्हायला गेली, कारण का आम्हाला पुढेच महालक्ष्मीला जायचं होतं. तर आम्ही विचार केला की आता बाजूचे पण कोण राहायला येतील, त्यामुळे आपल्या सतत आसपासचा वावर असतो आणि अशा ठिकाणी आपण फिरायला गेलो तर आपण मन एकदम आपलं खुश असतं. तर आमची सगळ्या चौघांची मन एकदम खुश होती. आम्ही वेगळ्याच वातावरणात वावरत होतो. आणि तसेच मग आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात जायला निघालो. त्यानंतर जेव्हा आम्ही रात्री लेट आलो, त्या दिवशी फिरलो आणि लेट आलो. उशीर आल्यानंतर आम्हाला अशी गोष्ट समजली की जेव्हा मी स्टार्टिंगला फर्स्ट आलो तेव्हा त्या रूमचा टाळा हा खुललेला होता. मला वाटलं की त्या 13 नंबरच्या रूममध्ये कोणतरी आले असणार, त्यांचे गिराईक. तर आम्ही आमच्या 14 नंबरच्या रूममध्ये गेलो सगळे लोक. आणि जी सकाळपासून आम्ही जे फिरलो, इथे रोज आम्ही काय फिरलो, काय पाहिलं, किती मजा केली, कुठे फिरलो आणि किती आमचे पैसे कुठे एक्स्ट्रा ठिकाणी गेले, ह्याचा आम्ही सगळा विचार करत होतो. आणि विचार करता जसं आपल्या बाजूच्या खोलीत कोण वावरत असतं तेव्हा आवाज येत असतो धडकण्याचा, काहीतरी ठोकण्याचा, तसा आम्हाला येत होता. तर आम्हाला नक्कीच यकीन झालं, म्हणजे विश्वास पटला आमचा की बाजूच्या खोलीत कोणतरी आलं असणार राहायला. त्यामुळे आम्ही बिंदासपणे निद्रा देवीच्या आधीन गेलो. त्यानंतर पहाट झाली आणि आम्हाला ती रूम एका दिवसाची पाहिजे होती. त्या कारणाने आम्हाला दुसऱ्या दिवशी आमचं 10 वाजता चेकआउट होतं आणि त्यानंतर आम्ही आदमापूरला जाणार होतो. तर आम्ही तिकडे निघालो. निघताना मला एक गोष्ट लक्षात आली की बाजूच्या रूमचा टाळा खुल्ला होता. आणि निघताना मला एक गोष्ट लक्षात आली की बाजूच्या रूमचा टाळा खुललेला होता आणि दरवाजा थोडासा ओपन होता. ओपन असल्या कारणाने बाकीची लोक तयार होईपर्यंत मी विचार केला की बाजूच्या रूममध्ये कोण असेल तर त्याला विचारतो की रात्री ठाकाठोक किंवा मस्ती कोण करत होतं. त्या कारणाने आम्हाला आवाज येत होता. तर मी दरवाजा हलकूच एकदम ढकलल्यावरती दरवाजा ऑटोमॅटिक किरचा आवाज करून पुढे गेला आणि मी त्या रूममध्ये आतमध्ये गेलो. रूममध्ये कोणीच नव्हते. रूम अख्खी खाली होती. बाथरूमचा दरवाजा सगळा ओपन होता आणि अंथरूण वगैरे तसंच सगळं व्यवस्थित केलेलं होतं, तसं कोणी ते राहतच नव्हतं. अख्खी रूम मी पाहिल्यानंतर एकदा बेडवरती बसलोसुद्धा आणि बाहेर आलो. ती रूम खेचून घेतली आणि तिला कडी लावली. तसेच माझे घरातले बाहेर आले आणि मला म्हणाले, तू ह्या रूममध्ये काय करतो आहेस? तू बाहेर येतो ना का आपल्या इथे काउंटरला, रूमच्या काउंटरला, कारण आम्ही दिलेले 1 दिवसाचे पैसे आणि डिपॉझिट, त्यामध्ये आपल्याला डिपॉझिट परत मिळणार होते, तर ते मी घ्यायला जाणार होतो.
तर आम्ही गेलो डिपॉझिट घ्यायला. तर मी बोललो की नाही मला हा दरवाजा ओपन दिसला त्या कारणाने मी विचारायला गेलो की रात्री कोण आवाज करत होतं. ते बोलले ठीक आहे जाऊ दे, आम्ही खाली लॉबीमध्ये वेट करतो, तोपर्यंत नाश्ता वगैरे मागवतो, तू डिपॉझिट घेऊन खाली ये डायरेक्ट. तर मी काउंटरकडे गेलो. काउंटरकडे जात असताना मी त्या काउंटरवाल्याकडे चावी देतच एक प्रश्न टाकला समोर की साहेब आम्ही आता 6 वाजता उठलो, पण आमच्या अगोदर इथून आमची बाजूची रूम 13 नंबरवरून कोण गेलं का? ते बोले छे साहेब काय तुम्ही सकाळ सकाळ मस्करी करता. तर मी म्हटलं नाही, मी मस्करी नाही करत आहे, ती रूम खुल्ली ओपन आहे, तुम्ही तिला टाळा लावा. तर सकाळी टाळा लावून नाही गेलेत. तर तुम्हाला साहेब हे कसं शक्य आहे, ती तर रूम आम्ही कोणाला देतच नाही. मी म्हटलं काय तुम्ही हे खरं सांगताय? ते बोलतात हो साहेब, तुम्हाला वाटत असेल तेही बघा की माझ्याकडे 13 नंबर रूमची चावी आहे, ती तुम्ही बघा. तर मग मी ती चावी बघून माझ्या पुन्हा तळपायावरून एक सफेद रंगाची अशी लहर पूर्ण गेली अंगामधून आणि अंगावरती काटा मारला. कारण रात्री जो आम्ही आवाज ऐकला, मी त्या रूममध्ये माझं सकाळी जाणं, तो रूम तपासणी करणं हे अगदी एकदम मनाला छेदून टाकणारं होतं. त्यामुळे मी खूप घाबरलो. मी म्हटलं साहेब ती रूम ओपन आहे, मी तिच्यामध्ये जाऊन आलो. तो मला नाही साहेब तुमची काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही स्वतःच्या रूममध्ये गेला असाल. मी बोललो नाही, मी रूममध्ये आतमध्ये जाऊन आलो. मी तुम्हाला रूमच्या चादरचा कुठला रंग असेल, आतमध्ये बाथरूम कुठल्या बाजूला असेल हे पण मी सांगू शकतो. तर तो म्हणाला साहेब काय पण तुम्ही सकाळ सकाळ माझी फिरकी घेत आहे. मी बोललो नाही चला माझ्यासोबत. तो तिकडचा जो स्टाफ होता तो माझ्यासोबत आला ती चावी घेऊन, आणि मी जे बघितलं समोर जाऊन त्या रूमच्या समोर, त्या रूमला एक चांगला भला मोठा टाळा होता. आणि तो बोला बघा साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना हा रूम बंदच असतो, 13 नंबर हा रूम आम्ही कोणाला देतच नाही. मी म्हटलं पण आम्हाला रात्री आवाज येत होते ह्या रूममधून आणि आम्हाला असं भास होत होतं की आमच्या बाजूला कोणतरी राहत आहे करून, त्यामुळे आम्ही त्या विश्वासावरती कोपऱ्यातल्या रूममध्ये आरामात झोपू शकलो. आणि मी सकाळी ह्या रूममध्ये गेलो होतो. ह्या रूमची चादर ही पिवळ्या रंगाची आहे, समोरच त्याचा बाथरूम आहे आणि बाथरूमचा दरवाजा ओपन आहे. तो बोलतात साहेब आपण खोलून बघूया ही रूम, तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे का. त्याने रूमचा टाळा खोलला आणि समोर बघतात त्याला चादर पण तीच दिसली आणि बाथरूमचा दरवाजासुद्धा ओपन होता. तो बोला तुम्ही साहेब खरोखर सांगताय, पण आता मला कसं समजणार, आपल्या इकडे तर CCTV फुटेज पण नाही आहेत. मी म्हटलं बघा मला जे झालं, जे मी भास आला ते मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही काळजी घ्या, कारण ही जी 13 नंबरची रूम असते ती खूप खतरनाक आहे आणि त्यामुळे अघटित घटना घडू शकतात. तर त्या जे रूमचा स्टाफ होता, जे हॉटेलचा स्टाफ होता, त्याने माझं थोडं सांत्वन केलं, जाऊ दे साहेब जे घडलं ते घडून गेलं, आता तुम्ही निवांतपणे तुमच्या आदमापूरच्या ट्रिपला पुढे निघा, बाकीचे इथेच सगळं विसरून जा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला सांगू नका जेणेकरून ते घाबरतील. मी म्हटलं ठीक आहे हेच योग्य ठरेल. आणि मग मी पुढे तसंच निघून गेलो. आम्ही परत काही त्या हॉटेलला परत आलो नाही. आम्ही आदमापूरची आमची ट्रिप पूर्ण कंटिन्यू केली आणि त्यानंतर पुढे सगळा आमचा सुखद प्रवास झाला आणि आम्ही त्या एक दिवस आणखी आदमापूरमध्ये राहिल्यानंतर आम्ही विलेपार्लेला आमच्या घरी परत निघून आलो. तर अशी होती एक भासाची स्टोरी. तो मला झालेला एक भास होता की सत्य घटना हे तुम्हीच ठरवा. तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर तुम्हाला असे व्हिडिओ आणखी आवडत असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा आणखी जगण्यासाठी, अशा गोष्टीमध्ये आणखी जगण्यासाठी तुम्ही आपल्या मित्रांना, आपल्या घरच्यांना हे चॅनल फॉलो करायला सांगा.